प्रशांत आंबी आज बुलढाण्यामध्ये मोर्चा काढणार आहेत। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर हा मोर्चा काढला जाईल। मोर्चा काढून पुस्तकाचं वाचन देखील होणार आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून पुस्तकाचं वाचन करतील। आज सर्व लोकशाहीवादी पक्षांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरेंचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन या ठिकाणी केलं जाणार आहे। मी सागर दुर्योधन ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने इथं आलेलो आहोत। शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंनी जे भूमिका मांडलेली आहे, शिस्तबद्ध प्रशासन असो किंवा रयतेच्याबद्दल कणव असलेला जो राजा होता, म्हणजे खरा शिवाजी महाराज जो कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मांडलेला आहे, ते या ठिकाणी आम्ही आज पुस्तकाचं वाचन करणार आहोत। ज्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांना एकेरी उल्लेख मध्ये बोलतो त्याच प्रकारे पानसरे साहेबांनी उल्लेख केलेला आहे। आपल्या आई वडिलांना आपण ज्या प्रकारे आईला हाक मारतो आई, त्या प्रकारे पानसरे साहेबांनी विस्तार केलेला आहे। आणि पुस्तकामध्ये असा एकेरी उल्लेख कुठेही नाही आहे। पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे ते सर्व काही पॉझिटिव्ह आहे आणि रयतेबद्दल सांगितलेलं आहे, महिलांच्या सुरक्षेबद्दल सांगितलेलं आहे। केएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून नामांतराला विरोध आहे। केएम रुग्णालयामध्ये स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली जाणार आहे। ठाकरेंची शिवसेना स्वाक्षऱ्यांची मोहीम ही राबवणार आहे। खरीप हंगामापूर्वी राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली। शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं उपलब्ध करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात वक्तव्य केले आहे। मुंबई पालिकेची 65,000 प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत। वकिलांना कामगिरीचा हिशोब देण्याचा इशारा सुद्धा आहे। पालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।